नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 1 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 याबद्दलची थोडक्यात माहिती. तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आता सुनेत्र पवार या विराजमान झालेल्या आहेत, त्यांच्याबद्दल देखील थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच IMFचा एक वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा रिपोर्ट नुकताच सादर झालेला आहे. या रिपोर्टनुसार भारताचा ग्रोथ रेट हा किती राहणार आहे, तसेच जागतिक ग्रोथ रेट देखील त्यांनी वर्तवलेला आहे, तो देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. आर्थिक सर्वेक्षणाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर व्ही अनंथा नागेश्वरन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की 1 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी आता बजेट सादर करणार आहेत आणि याच्या अगोदर इकॉनॉमिक सर्वे हा आपल्या संसदेसमोर सादर झालेला आहे. हे इकॉनॉमिक सर्वे सादर करण्याचं जे काही काम आहे हे आपल्या अर्थ मंत्रालयाकडून होतं, परंतु हे तयार करण्याचं काम हे आपले भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार हे करतात. तर हे कोण आहेत या संबंधीचा प्रश्न आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये आगामी काळामध्ये विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या ठेवा, मुख्य आर्थिक सल्लागार भारताचे सध्याचे आहेत डॉक्टर व्ही अनंथा नागेश्वरन. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी 1992 दिल्लीला राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राचा दर्जा हा आजच्या दिवशी प्राप्त झालेला होता. 69व्या घटनादुरुस्तीनुसार म्हणजेच 1991 सालची जी 69वी घटनादुरुस्ती होती यानुसार हा दर्जा दिल्लीला प्राप्त झालेला आहे. तसेच कलम 239 AA यामध्ये या कलमामध्ये या NCT दिल्लीचा समावेश आहे. 1 फेब्रुवारी 1977 इंडियन कोस्ट गार्डची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आली होती. यासाठीची शिफारस नाग चौधरी समिती याद्वारे करण्यात आलेली होती. 1 फेब्रुवारी 2014 PFRD अधिनियम 2013 हा आजच्या दिवशी लागू झालेला होता. PFRDचा फुल फॉर्म आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. 1 फेब्रुवारी 2019 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही देखील जी काही योजना आहे ही आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बिहार, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 झारखंड आणि पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर भारतामध्ये आता नुकतेच नवीन 2 रामसर स्थळे हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यातील पहिले आहे छारी धांड, जे गुजरात या राज्यामध्ये आहे. ही बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित एक हंगामी खारट पाणथळ जागा आहे. आणि आता छारी धांड हे आता भारतातील एक नवीन रामसर स्थळ आता झालेले आहे. दुसरे आहे पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, इथे कन्फ्युजन होऊ शकतं, कारण या अभयारण्याचं नाव आहे पाटणा पक्षी अभयारण्य, परंतु पाटणा जरी नाव असेल तरी हे आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. या गोड्या पाण्यातील दलदली, जंगले आणि गवताळ प्रदेश हे आहेत आणि ते कृषी भूदृश्यांनी वेढलेले आहे. एकत्रितपणे हे वेगवेगळे भूदृश्य विविध प्रकारचे अधिवास निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैवविविधतेला आधार देतात. 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 रामसर स्थळे होती. आज ती संख्या या दोन्हींचा समावेश झाल्यानंतर 98 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजेच 276% पेक्षा जास्त ही वाढ रामसर स्थळांमध्ये झालेली आहे. आता एकंदरीतच रामसर स्थळांबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारतामध्ये सध्या एकूण 98 रामसर स्थळे झालेली आहेत. भारतामध्ये एकूण 13,84,140 हेक्टर क्षेत्र हे रामसर स्थळे व्यापतात. तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत, जे 20 इतके आहेत. जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. तर रामसर कराराची तारीख जी होती ती 2 फेब्रुवारी 1971 ही होती आणि या कराराच्या तारखेनिमित्तानंच जागतिक पाणथळ दिवस हा संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. रामसरचे मुख्यालय आहे ग्लँड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. भारतातील पहिले रामसर स्थळ होते ओडिशा या राज्यातील चिल्का सरोवर, जे 1981 मध्ये होते, आणि केवलादेवी हे राजस्थान या राज्यातील होते. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 आयोजन हे कुठे झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लेह, पर्याय क्रमांक 2 गुलमर्ग, पर्याय क्रमांक 3 शिमला आणि पर्याय क्रमांक 4 मनाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेह. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 आता ही नुकतीच पार पडलेली आहे. मुळात याचे 2 टप्पे केलेले आहेत
आणि यातील पहिला टप्पा जो आहे तो आता नुकताच पार पडलेला आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 ही भारताची राष्ट्रीय शीतकालीन क्रीडा स्पर्धा आहे, जी 20 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान लेह लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 2 टप्प्यामध्ये ही स्पर्धा आयोजित होती. त्यातील पहिला जो टप्पा होता, या टप्प्यामध्ये आईस हॉकी आणि आईस स्केटिंग या 2 मुख्य शीतकालीन क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा झाली. फिगर स्केटिंग हा कार्यक्रम यावर्षी प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला होता. आता जो पुढील टप्पा आहे हा गुलमर्ग, जम्मू काश्मीर यामध्ये होणार आहे. लेहमध्ये चालणाऱ्या बर्फातील कार्यक्रमानंतर पुढील शीतकालीन कार्यक्रम गुलमर्ग येथे बर्फावर आधारित स्पर्धांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. आता आत्तापर्यंतचा जो टप्पा झाला आहे यानुसार कोणता निकाल आहे, तर हरियाणा संघाने फिगर स्केटिंगमध्ये बऱ्याच सुवर्णपदकांसह उत्तम कामगिरी केलेली आहे. तसेच आर्मी संघाने पुरुष आईस हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे, तर चंदीगड संघाने सिल्वर आणि ब्रॉन्झ सहित उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुप्रिया सुळे, पर्याय क्रमांक 2 पंकजा मुंडे, पर्याय क्रमांक 3 सुनेत्रा पवार आणि पर्याय क्रमांक 4 रोहिणी खडसे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुनेत्रा पवार. तर सुनेत्रा पवार आता या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आता रुजू झालेल्या आहेत. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ या खात्यांचा कार्यभार देण्यात आलेला आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. आता त्यांच्या थोडक्यात राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेऊया. त्यांचा जन्म हा 18 ऑक्टोबर 1963 या दिवशी धाराशिव या जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे वडील बाजीराव पाटील आणि भाऊ पद्मसिंह पाटील हे दोघेही राजकारणात होते. त्यांचं शिक्षण 1983 मध्ये वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलेली होती. 1985 मध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांना 2 मुले, ती म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. NGO एन्व्हायरमेंटल फोरम इंडियाची त्यांनी स्थापना केलेली होती. त्यांनी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा म्हणून देखील काम केलेले आहे, जे हजारो महिलांना रोजगार देते. त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून देखील काम केलेले आहे. 2024ची लोकसभा निवडणूक त्यांनी बारामती या ठिकाणाहून लढवली होती, परंतु शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागलेला होता. तर अशा या सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून आता आपल्याला लाभलेले आहेत. आगामी काळामध्ये आपल्या ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षामध्ये यांच्या संदर्भात आपल्याला 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सीमा ठाकूर, पर्याय क्रमांक 2 चंदना सिन्हा, पर्याय क्रमांक 3 अंजली देशमुख आणि पर्याय क्रमांक 4 रश्मी पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदना सिन्हा. तर अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार हा आता नुकताच RPF अधिकारी चंदना सिन्हा यांना देण्यात आलेला आहे. भारतीय रेल्वेच्या RPF म्हणजेच रेल्वे संरक्षण दल अधिकारी चंदना सिन्हा यांना त्यांच्या बालतस्करी विरोधातील कार्यासाठी अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार म्हणजेच भारतीय रेल्वेचा जो सर्वोच्च सेवा पुरस्कार मानला जातो, या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी ऑपरेशन नन्हे परिश्ते या अंतर्गत 150हून अधिक मुलांना वाचवलेले होते. नाव लक्षात ठेवा, RPF अधिकारी चंदना सिन्हा. पुढचा प्रश्न, IMFने 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती टक्के केलेला आहे? पर्याय क्रमांक 1 6.5%, पर्याय क्रमांक 2 6.8%, पर्याय क्रमांक 3 7% आणि पर्याय क्रमांक 4 7.3%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.3%. तर IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा अहवाल हा नुकताच सादर झालेला आहे. आता हा जो अहवाल आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा कोणत्या संस्थेमार्फत सादर केलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF. अहवालाचे नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. महत्त्वाच्या बाबी काय आहेत? तर IMFने आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज हा वाढवून आता 7.3% एवढा केलेला आहे. आता याचं महत्त्व काय? तर भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक पातळीवर वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे याद्वारे अधोरेखित झालेले आहे. मजबूत देशांतर्गत मागणी, गुंतवणूक आणि सुधारणा यांचा सकारात्मक परिणाम याद्वारे दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास वाढल्याचे या IMFच्या द्योतकानुसार आता समोर आलेले आहे. आणि ही भारताची वाढ ही 7.3% असली तरी जागतिक वाढ ही आता 3.3% आहे. आणि एकंदरीतच जागतिक वाढ जी आहे त्यामध्ये सर्वाधिक कंट्रीब्युटर हा पहिल्या क्रमांकावर आहे चीन, तर दुसऱ्या स्थानावर आहे भारत. म्हणजे एकट्या चीन आणि भारत या दोन्ही देशांकडून
जागतिक वाढीचा जवळपास 43% वाटा हे 2 देश उचलत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमार्फत आता आगामी काळामध्ये मोठी इकॉनॉमिक ग्रोथ ही समोर दिसून येत आहे आणि जागतिक स्तरावर देखील या दोन्ही देशांतर्फे आता मोठं कंट्रिब्युशन होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक रामसर स्थळे ही कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ओडिशा, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.